स्वागत This करते. conference will now be recorded. मागच्या सेशनमध्ये आदरणीय वैद्य प्रसाद कुलकर्णी सरांनी आपल्याला कुष्ठनिदान अध्याय या विषयावर मार्गदर्शन केलेलं होतं. तर आज त्या पुढील भाग कंटिन्यू करण्याची मी सरांना विनंती करते. धन्यवाद. गणाधीशो गुणाधीशो विद्यानिधिर्विनायकः कार्यारंभे सदा तस्मै गणेशाय नमो नमः. आपण मागच्या वेळी चरक निदान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्यातला श्लोक क्रमांक 3 पाहिला होता. त्यामध्ये कुष्ठाच्या सामान्य संप्राप्तीमध्ये जे घटक इन्व्हॉल्व होतात, सप्त प्रकृती जी आहे कुष्ठाची, तो द्रव्य संग्रह आपण पाहिला होता. 3 दोष आणि त्वक मांस शोणित लसिका ह्यांची इन्व्हॉल्वमेंट कुष्ठामध्ये का बरं होते आणि ह्यांची इन्व्हॉल्वमेंट कुष्ठामध्ये कशा पद्धतीने होते हे थोडक्यात आपण पाहिलं होतं की प्रत्येक त्वक वैवर्ण्यामध्ये, प्रत्येक त्वक दृष्टीमध्ये या 7 घटकांची इन्व्हॉल्वमेंट अवश्यंभावी इनव्हिटेबल असते. हा सिद्धांत आपण पाहिला होता. आता त्यानंतर कुष्ठामध्ये प्रकृती जरी समान असली, प्रत्येक कुष्ठामध्ये 7 घटक हेच जरी इन्व्हॉल्व होत असले तरी कुष्ठाच्या प्रेझेंटेशन मध्ये का बरं बदल होत जातो? तसं असं जर खूप सोपं असतं ना की 7च घटक आहेत आणि मग प्रत्येक कुष्ठाचं प्रेझेंटेशन सारखंच पाहिजे, प्रत्येक त्वक वैवर्ण्याचं प्रेझेंटेशन सारखंच पाहिजे, पण तसं होत नाही. आपल्याकडे वेगवेगळे व्हेरिएशन घेऊन, वेगवेगळे प्रेझेंटेशन घेऊन रुग्ण येतात. काहीमध्ये दाह जास्त असतो, काहीमध्ये कंडू जास्त असते, काहीमध्ये त्वचेचा जो वर्ण असतो, संस्थान असतं, ते वेगवेगळे असते. आपल्याला डायग्नोसिस करताना त्याला नामाभिधान देताना मग अडचणी निर्माण होतात. जर सप्त प्रकृती असेल तर हे प्रेझेंटेशन मधला बदल का बरं होतोय ते आता पुढे श्लोक नंबर 4 मध्ये ते सांगतायत. काय म्हणतात ते? नच किंचित अस्ति कुष्ठम एक दोष प्रकोप निमित्तम. पहिलंच वाक्य आहे. नच किंचित अस्ति कुष्ठम एक दोष प्रकोप निमित्तम. ह्याचा जर आपण अन्वय लावला तर काय होईल? एक दोष प्रकोप निमित्तम किंचित कुष्ठम नच अस्ति. एक दोष प्रकोप निमित्तम, एका दोषाने प्रकोप होणारे, केवळ एका आणि एकाच दोषाचा प्रकोप आहे असे एक दोष प्रकोप निमित्तम किंचित कुष्ठम. किंचितचा अर्थ येते कोणतेही, कुठले पण. किंचित कुष्ठम नच अस्ति, नसतेच. कोणतेही कुष्ठ हे केवळ एकाच दोषाचा प्रकोप झाल्याने होते असं नाही. मग पुढे जाऊन आपण वाताचे कुष्ठ, पित्ताचे कुष्ठ, कफाचे कुष्ठ कसं पाहणार आहोत? तर ते व्यपदेशस्तु भूयसा या न्यायाने पाहणार आहोत की वाताचे कुष्ठ जरी असला तरी त्यामध्ये 3ही दोषांचा प्रकोप आहे, पण प्राधान्याने वात प्राधान्य असल्याने, व्यपदेशस्तु भूयसा या न्यायाने वाताची दृष्टी जास्त असल्याने आपण त्या कुष्ठाला वातज कुष्ठ म्हणणार. पण हा महत्वाचा सिद्धांत आहे, एक दोष प्रकोप निमित्तम किंचित कुष्ठ नच अस्ति. कोणतेही कुष्ठ असं नाहीये. आपण प्रमेह निदान मागच्या वेळी पाहिलं होतं आणि प्रमेह निदानानंतर आता कुष्ठ निदान वाचायला सुरुवात केली होती. प्रमेह आणि कुष्ठ यामध्ये साधर्म्य काय आहे तर आपण पाहत होतो की हविप्राशात मेह कुष्ठात दोन्ही व्याधींची निर्मिती ही संतर्पणातून झालेली आहे हे आपण पाहिलं होतं. आणि आणखीन या संदर्भातला एक त्यामधली सिमिलॅरिटी अशी की प्रमेह निदान अध्यायाची सुरुवात जी आहे, श्लोक नंबर 3 जो आहे प्रमेय निदान अध्यायातला, त्यातला पहिला श्लोक पण हेच सांगतो, त्रिदोष प्रकोप निमित्ता विंशती प्रमेहा भवन्ति विकारा अपरिसंख्येय. प्रमेह हे पण अपरिसंख्य आहेत आणि ते त्रिदोष प्रकोप निमित्त आहे. एक दोष प्रकोपच प्रमेह सुद्धा कधी नसतो आणि एक दोष प्रकोपच कुष्ठ सुद्धा कधीही नसते. हा या दोघांमधला आणखीन एक साधर्म्याचा मुद्दा आहे.
दोन्ही बहुदोष व्याधी आहेत आणि दोन्ही त्रिदोष प्रकोपजन्य व्याधी आहेत. दोन्ही व्याधी संतर्पणाने होणार आहेत. न च किंचित अस्ति कुष्ठम एक दोष प्रकोप निमित्तम. पुढे काय म्हणतात? अस्ति तु खलु समान प्रकृतीनाम अपि कुष्ठानाम दोष अंशांश विकल्प अनुबंध स्थान विभागेन वेदना वर्ण संस्थान प्रभाव नाम चिकित्सित विशेषाः. काय म्हणतात ते? समान प्रकृतीनाम अपि कुष्ठानाम, समान प्रकृतीनाम अपि कुष्ठानाम, सगळ्या कुष्ठांची प्रकृती ही समान आहे. सगळ्या कुष्ठांमध्ये सप्तद्रव्य संग्रह आहे, 3 दोष आणि 4 जे दुष्य आहेत, त्वक मांस शोणित आणि दशका, हे सगळ्या कुष्ठांमध्ये इन्व्हॉल्व आहेत. समान प्रकृतीनाम अपि कुष्ठानाम, कुष्ठाची प्रकृती ही समान असून सुद्धा अपि कुष्ठानाम, समान प्रकृतीनाम अपि कुष्ठानाम तु खलु दोष अंशांश विकल्प अनुबंध. दोष अंशांश विकल्प, दोषांच्या अंशांश विकल्पाने, विकल्पाने म्हणजे भेदाने, स्थान विभागेन वेदना वर्ण संस्थान प्रभाव नाम चिकित्सित विशेषाः. Then why, if the saman prakriti of all kushtha, then why the presentation differs? He says dosha anshansha vikalpanbandha. जरी दोष प्रकोप जरी असला, तिन्ही दोष प्रत्येक कुष्ठामध्ये इन्व्हॉल्व असले तरी व्हेरिएशन कशामध्ये येतोय? दोषांच्या अंशांश भेदाने, स्थानामुळे, वेदना वर्ण संस्थान आणि प्रभाव ह्यांच्यामुळे कुष्ठामध्ये व्हेरिएशन येते. पण सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे दोषांशी अंशांश संकल्पना. ही दोषांची अंशांश संकल्पना आपल्याला कळली पाहिजे. म्हणजे बघा, ह्याची जी टीका दिलेली आहे ना खाली पान नंबर 217 वर, तिथे जो लेफ्ट साइडचा कॉलम आहे तिथे वरून एक चौथी ओळ आहे. चक्रपाणी म्हणतायत दोषाणाम अंशम अंशम प्रति विकल्पो अंशांश विकल्पाः क्वचित वायुः स्वस्य रुक्षांशेन प्रकुपितो भवति क्वचित शैत्यांशेन इत्यादी. दोष प्रकोप एकच आहे, पण तो दोष प्रकोप कोणत्या गुणाने झाला हे जाणणं हे महत्वाचं. कारण की त्या दोषाचा तो गुण बदलला की प्रेझेंटेशन मध्ये फरक पडला. वायू वृक्ष गुणाने प्रकोपित झाला, हा वृक्ष गुण त्वक मांस शोणित लसिका यांच्यामध्ये प्रकोपित झाला तर होणारं प्रेझेंटेशन वेगळं आहे. वायू शीतगुणाने प्रकोपित झाला आणि हा शीतगुण या दुष्यांमध्ये जेव्हा वाढू लागला तेव्हा होणारं प्रेझेंटेशन वेगळं आहे. वृक्ष आणि शीतगुण हे एकत्र आले तर होणारं कुष्ठाचं प्रेझेंटेशन वेगळं आहे. त्यामुळे वात प्रकोप जरी झाला तरी हा वात प्रकोप कोणत्या गुणाने होतोय हे जाणणं महत्वाचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की पित्ताचे गुणधर्म पण कसे स्निग्ध तीक्ष्ण उष्ण हे पित्ताचे गुणधर्म आहेत. जर आता हे खूप ढोबळमानाने आपण प्रयत्न करतोय, असंच प्रत्येक वेळी असेलच असं नाही, पण हायपोथेटिकली जर पित्ताचा स्निग्ध गुणधर्म जर रक्तामध्ये वाढायला लागला तर कोणत्या प्रकारचं स्किन प्रेझेंटेशन तयार होईल? तर ते ॲलर्जिक व्हॅस्क्युलायटिस प्रकारचं एक प्रेझेंटेशन त्यामध्ये निर्माण होऊ शकतं. पित्ताचा जर उष्ण गुण रक्तामध्ये वाढायला लागला तर गावठी आर्थरायटिस सारखी कंडिशन जी आहे ती कंडिशन तिथे निर्माण होऊ शकते. पित्ताचा जर विस्त्र गुण रक्तामध्ये वाढू लागला तर सेप्टिसेमिया सारखी कंडिशन निर्माण होऊ शकते. पित्ताचा सरगुण जर रक्तामध्ये वाढायला लागला तर डिस्फंक्शनल ब्लिडिंग सारखी कंडिशन, सरगुण वाढल्यामुळे, मग ते युटेराइन ब्लिडिंग असेल, पर वजायनल ब्लिडिंग असेल, पर रेक्टल ब्लिडिंग असेल,
हा पित्ताचा सरगुणधर्म वाढल्यामुळे निर्माण होणारी कंडिशन आहे. तसंच पित्ताचा द्रवगुण जर वाढायला लागला तर एक्सेसिव्ह ब्लिडिंग डिसऑर्डर, इपिटॅक्सिस सारखी असेल, रक्तपित्तासारखी असेल, अशा कंडिशन त्यात निर्माण होऊ शकतात. एकच दोष आहे त्या दोषाचा आणि एकच दृश्य आहे, पण त्या दोषाचे गुणधर्म बदलले तर त्यामुळे होणार प्रेझेंटेशन हे भिन्न भिन्न आहे. तर हा जो फॅक्टर आहे की दोषांचा कोणता गुणधर्म वाढलेला आहे, दोषांचा कोणता गुण वाढलेला आहे ते जाणणं हे महत्वाचं. आणि हे आम्हाला कशावरून कळेल? ते आम्हाला हेतूंवरून कळेल. हेतूंच्या गुणधर्मावरून आम्हाला शरीरातल्या दोषाचा कोणता गुणधर्म वाढीस लागलेला आहे त्याचं ज्ञान होईल. त्यामुळे ही दोषांची अंशांश संकल्पना जाणणं खूप महत्वाचं आहे. कारण दोषांची ही अंशांश संकल्पना बदलली ती कशावर अवलंबून आहे? ती हेतूंवर अवलंबून आहे. म्हणजे हेतूंचे गुणधर्म बदलले तर दोष प्रकोपाचं प्रेझेंटेशन बदलतं आणि दोष प्रकोपाचं प्रेझेंटेशन बदललं की कुष्ठाचं पण प्रेझेंटेशन बदलतं. आपण चरक सूत्रस्थानाच्या 18व्या अध्यायातला जो 45वा श्लोक पाहिला होता, स एव प्रकुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतः जनयति व्याधयान बहून. स एव प्रकुपितः दोषः, तोच तो प्रकुपित झालेला दोष. आणि ह्याला इन्फ्लुएन्स करणारे फॅक्टर कोणते? समुत्थान विशेषतः आणि स्थानांतर्गतः. समुत्थान विशेषतः म्हणजे काय? हेतू विशेषतः. हेतू बदलले, हेतूंचे गुणधर्म बदलले, शरीरात होणाऱ्या दोष प्रकोपाचं प्रेझेंटेशन बदललं. शीत हेतूंमुळे वायूचा प्रकोप होणार आहे, पण तो वायू शीत गुणाने प्रकोपित झाला की तो दुष्यांना वेगळ्या प्रकारची दृष्टी करणार. वृक्ष गुणाने वायू प्रकोपित होणार आहे, पण तो वायू दुष्यांना आणखीन वेगळ्या पद्धतीने दूषित करत जाणार आहे, विषेट करत जाणार आहे. आणि त्यामुळे होणारं प्रेझेंटेशन शेवटी अल्टिमेट जी एंटिटी आहे ती एंटिटी बदलणार आहे. म्हणजे थोडक्यात हे कसं आहे, एक नवीन व्याधी जेव्हा होतो, दोषदृश्य समूर्छना जेव्हा होते, तेव्हा या दोषदृश्य समूर्छनेनंतर जी फायनल एंटिटी तयार होते ती द्रव्य स्वरूप असते. म्हणजे दोष द्रव्य आहेत, दुष्य द्रव्य आहे, दोन्ही मॅटर स्वरूपाचे आहेत. तर फायनल एंटिटी ही पण मॅटर स्वरूपाची आहे, ही पण द्रव्य स्वरूपाची आहे. हा सत्कार्यवाद आहे, हा कार्यकारणवाद आहे. व्याधीची निर्मिती झाली म्हणजे व्याधी निर्माण करण्यासाठी काहीतरी द्रव्य, आता इथे सप्तद्रव्य संग्रह सांगितलं, तर तो कारणीभूत असणार आहे. आणि जर मूळची जी कारणं आहेत त्या कारणांमध्ये बदल होतोय तर नॅचरली कार्यामध्ये सुद्धा बदल होतोय, दोषांमध्ये बदल होतोय. तर ते दोष दोषांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल घडून आणतायत आणि त्यामुळे जे फायनल कार्य आहे कुष्ठाचं, ते फायनल कार्य पण वेगवेगळं दिसत राहतं. त्यामुळे आपण फंबल होतो, त्यामुळे आपण कन्फ्यूज होतो. अरे 7च द्रव्य आहेत पण प्रेझेंटेशन किती भिन्न आहे. कुठे दारुणक आहे, कुठे ऍब्सेस आहे, कुठे कृष्णवर्णी पिटिका आहे, कुठे एक्सेसिव्ह कंडू आहे, कुठे काही नाही फक्त त्वगधारण आहे, कुठं सोरायसिस सारखं प्रेझेंटेशन आहे. इतकं व्हेरिएशन येतं यावर. का? सैव प्रकुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतस्य. आणि त्याने स्थान बदललं. दुष्याची इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक कुष्ठामध्ये जरी हे 4 दुष्य त्वक, मांस, शोणित आणि लसिका यांची इन्व्हॉल्वमेंट होत असली तरी त्यांच्या विशेषांची, त्यांच्या दृष्टीची सुद्धा तरतमत आहे. प्रत्येक कुष्ठामध्ये हे 4ही दृश्य समान मात्रेमध्ये दूषित होतील का दोषांकडून? नाही होणार. काही कुष्ठ अशी असतील की ज्यामध्ये रक्तदृष्टी प्राधान्याने जास्त असेल, काही कुष्ठ अशी असतील की ज्यामध्ये मांसदृष्टी प्राधान्याने जास्त असेल, काही कुष्ठ अशी असतील की ज्यामध्ये लसिकेची दृष्टी जास्त प्रमाणात आम्हाला झालेली दिसेल आणि काहीमध्ये त्वकाची दृष्टी जास्त झालेली दिसेल. मग असं जर असेल तर त्यांचं प्रेझेंटेशन हे निश्चित बदलणार आहे. 4 दृश्यांची इन्व्हॉल्वमेंट होणार आहे पण त्यामध्ये ग्रेडेशन असणार आहे, सुपरलेटिव्ह डिग्री असणार आहे, तरतमता असणार आहे आणि त्यामुळे सुद्धा कुष्ठाचं प्रेझेंटेशन बदलणार.
मग आम्हाला जो दृश्य जास्तपणे इन्व्हॉल्व्ह झालेला आहे त्या कुष्ठामध्ये त्याचा विचार घेऊन, त्याचा कोग्निझन्स घेऊन चिकित्सा करावी लागेल. तर समान प्रकृतीनामपि कुष्ठानां तु खलु दोष अंशांश विकल्प अनुबंध स्थान विभागेन वेदना वर्ण संस्थान प्रभाव नाम चिकित्सित विशेषाः. पुढे काय म्हणतात ते, स सप्तविधो अष्टादशविधो अपरिसंख्येय विधो वा भवन्ति. आणि मग हे प्रेझेंटेशन किती प्रकाराने होऊ शकतं. वायू वृक्ष गुणाने रक्तामध्ये वाढला, प्रेझेंटेशन बदललं. वायू वृक्ष गुणाने मांसामध्ये जास्त वाढला, प्रेझेंटेशन बदललं. रक्ताचा उष्ण तीक्ष्ण गुण वाढायला लागला, प्रेझेंटेशन बदललं. आणि हे प्रेझेंटेशन किती वेगवेगळ्या प्रकाराने असू शकतं. तर ते म्हणतात सप्तविधो, हे 7 प्रकाराने जे महाकुष्ठ आहे, किंवा अष्टादश विधो, 18 प्रकार जे आहेत क्षुद्रकुष्ठाचे, किंवा अपरिसंख्येय विधो. म्हणजे आपण MCQ सोडत असताना पाहत असतो की आपल्याला प्रश्न असे विचारतात परीक्षेमध्ये, महाकुष्ठाचे प्रकार किती, 7 आहेत, 11 आहेत, 13 आहेत, 12 आहेत. पण हा प्रश्न गौण आहे. हा प्रश्नच मुळात क्लासिकल नाहीये, शास्त्रोक्त नाहीये. का? कारण की ते म्हणतात अपरिसंख्येय विधो वा भवती. हे 7, 11 हे ढोबळमानाने आहेत, हे स्थूलमानाने केलेले आहेत. त्यापेक्षाही जास्त प्रकार कुष्ठाचे असू शकतात. मग हे 7 आणि 11 कशावरून केले? दृश्यमान आविष्कृततम, त्यांचं जे प्रिव्हॅलन्स रेट आहे दिसणारा त्या काळी, हा जास्त असल्यामुळे आम्ही हे जास्त दिसणाऱ्या कुष्ठांचं केवळ वर्णन केलं. पण आम्ही असं म्हटलो नाही की 7 पेक्षा 8 असू शकत नाही, किंवा 18 पेक्षा 19 असू शकत नाही. अपरिसंख्येय विधो वा भवति. आजकाल जर वेगळं एखादं प्रेझेंटेशन दिसू लागलं तर ते पण आम्हाला या कुष्ठामध्येच इन्व्हॉल्व्ह करायचंय. कुष्ठ प्रकाराने, कुष्ठ संप्राप्तीनुसारच ते समजून घ्यायचं. तर सप्तविधो अष्टदशविधो. मग परत एक प्रश्न निर्माण होतो की मग हे महाकुष्ठ आणि क्षुद्रकुष्ठ का बरं केलं? व्हॉट इज द पॅरामीटर बिहाइंड द क्लासिफिकेशन ऑफ दिस महाकुष्ठ आणि क्षुद्रकुष्ठ? तर त्याचं एक कारण चक्रपाणींनी दिलेलं आहे बघा, की जी 217 पानावरची जी टीका आहे त्यामध्ये खालची ओळे, सगळ्यात शेवटची ओळे त्या कॉलम मधली, परम क्षुद्रकुष्ठे महाकुष्ठोक्तो दोष लक्षणानाम अल्पत्वम भवति इति ज्ञेयम. क्षुद्रकुष्ठामध्ये महाकुष्ठापेक्षा होणारा जो दोष प्रकोप जो आहे तो अल्प आहे असं ते म्हणतात. आणि मग महाकुष्ठामध्ये दोषांचं बलाबलत्व आहे ते जास्त आहे. मग जर दोष हे बहुदोष आणि प्रबळ असतील तर तो महाकुष्ठ व्याधी, आणि दोष जे अल्पबल असतील तर तो क्षुद्रकुष्ठ असा व्याधी. असं एक क्लासिफिकेशन, असा एक पॅरामीटर आपल्याला चक्रपाणींच्या मतानुसार एक दिसतो. दुसरा एक पॅरामीटर आहे जो ढल्लणांनी सांगितलेला आहे. व्हाय देयर इज अ क्लासिफिकेशन कॉल्ड एज महाकुष्ठ अँड द क्षुद्रकुष्ठ. कुष्ठनिदान अध्याय जो आहे, सुश्रुत निदान स्थानाचा 5वा अध्याय, त्या अध्यायातला श्लोक नंबर 5 जो आहे त्यामध्ये सुश्रुत म्हणतात, तत्र सप्त महाकुष्ठानी एकादश क्षुद्रकुष्ठानी एवं अष्टादश कुष्ठानी भवन्ति. आणि ह्याच्यावर जी टीका केलेली आहे, निबंध संग्रह ढल्लणांची टीका, तर त्या टीकेमध्ये ते असं म्हणतात की महत्वम उत्तरोत्तर धातू अनुप्रवेशात एकादश कुष्ठानां क्षुद्रमिति उत्तरोत्तर धातु अनुप्रवेशात. Why we classify the Mahakushta and the Ksudra Kushta? The basic parameter or basic indicator is that in Mahakushta there is a उत्तरोत्तर धातू अनुप्रवेश. महाकुष्ठांमध्ये उत्तरोत्तर धातूंची इन्व्हॉल्वमेंट होण्याची प्रबळता, होण्याची प्रोबॅबिलिटी ही जास्त असते. म्हणजे मांसानंतर मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असं ते महाकुष्ठ जाऊ शकतं, म्हणून त्याला आम्ही महाकुष्ठ म्हणतो.
पण क्षुद्रकुष्ठाच्या बाबतीत काय आहे की उत्तर धातू प्रवेश करण्याची क्षमता त्या दोष प्रकोपाची क्षुद्रकुष्ठातल्या नसते, कारण की तो दोष प्रकोप अल्प असतो. म्हणजे आम्ही धातुगत कुष्ठ हे जे प्रकार पाहतो, मेदोगत कुष्ठ, मांसगत कुष्ठ, अस्थिमज्जागत कुष्ठ, हे जे आहेत हे कशाचे आहेत? हे महाकुष्ठाचे प्रकार. कारण की उत्तरोत्तर धातूंची इन्व्हॉल्वमेंट हे फक्त महाकुष्ठामध्येच होऊ शकते, म्हणूनच त्यांना महती असं नाव दिलेलं आहे. तर सप्तविधो अष्टादशविधो अपरिसंख्येयो वा भवति. पुढे असं म्हणतात, दोषा हि विकल्पनैः विकल्पमानः विकल्पयन्ति विकारान् अन्यत्र असाध्य भावा. काय म्हणतायत? दोषा हि विकल्पनैः विकल्पमानः विकल्पयन्ति विकाराः अन्यत्र असाध्य भावात. ही शब्द आहे, ही म्हणजे कारण, क्योंकि, दॅट्स वाय. ही विकल्पनैः विकल्पमानः दोषः. विकल्पनैः म्हणजे भेदाद्वारा, विकल्पनैः भेद, क्लासिफाइड, विकल्पनैः भेदाद्वारा विकल्पमानः दोषः. विकल्पमानः हे दोषाचे ऍडजेक्टिव्ह विशेषण. विकल्पमानः दोषः, भेद केले गेलेले विकल्पमानः दोषः अन्यत्र असाध्यत्वाद, अन्यत्र असाध्य भावाशिवाय विकारान विकल्पयती. विकारांचं क्लासिफिकेशन होतं. सो व्हेन द दोषास आर क्लासिफाइड, विकल्पनैः विकल्पमानः. When the doshas are classified according to the various combination, vikara also classified into the various categories. So if the dosha is going to be what we can say varied, or we can say the doshas are n number of, then the ultimate entity, the ultimate karana, that is vikara, is also having similar n number of classification. दोषाचा गुण बदलला, अल्टिमेटली व्याधी पण बदलली. म्हणून ते म्हणतात, दोषा हि विकल्पनैः विकल्पमानः विकल्पयन्ति विकारान् अन्यत्र असाध्यत्वात्. असाध्य सोडून घ्या, पण जे बाकीच्या गोष्टी आहेत, साध्य गोष्टी ज्या आहेत, याप्य गोष्टी आहेत, त्यामध्ये मात्र कार्यकारण भाव हा सिद्धांत लागतो. कारणाचं स्वरूप बदललं की कार्याचं स्वरूप हे बदलतच. म्हणून तेषां विकल्प विकार संख्याने अतिप्रसंगाभिसमीक्ष्य सप्तविधम एवं कुष्ठ विशेषम उपदेश्यामः. तेषां त्यांच्यापैकी तेषां विकल्प विकार संख्याने, विकल्प भेदानुसार, विकार संख्याने म्हणजे व्याधींची संख्या मोजण्यास अतिप्रसंग अभिसमीक्षा, म्हणजे ह्यांच्या दोषांचा विकल्पच एवढा आहे हो की त्यानुसार आम्ही विकार संख्याने अतिप्रसंग, अत्यधिक विस्तार होईल ना. अतिप्रसंग म्हणजे अत्यधिक विस्तार. विकार संख्याने व्याधीची संख्या जर आम्ही मोजत गेलो की वायूचा वृक्ष गुण वाढला की कसा व्याधी होईल, वायूचा वृक्ष आणि शीत गुण वाढला कसा व्याधी होईल, वायूचा वृक्ष आणि पित्ताचं उष्ण हे कॉम्बिनेशन झालं तर कसा व्याधी होईल, आणखीन कफाचा गुणधर्म त्यामध्ये मिसळले तर कसं व्याधी होईल. हे जे परमिटेशन कॉम्बिनेशन आहे, हे परमिटेशन कॉम्बिनेशन हे असंख्य आहे. आणि हे जर आम्ही मोजत बसलो, विकार संख्याने अतिप्रसंग, अत्यधिक विस्तार होईल. म्हणून आम्ही काय करतो, अभिसमीक्षा हे पाहून सप्तविधम कुष्ठ विशेषम उपदेक्षा. त्यामुळे आम्ही केवळ 7 जे महत दोष प्रकोप असणारा कुष्ठाचा प्रकार जो आहे, जो आविष्कृततम दिसतो, तो 7 प्रकाराचं वर्णन आम्ही हे करतो. म्हणजे आम्ही 7 प्रकाराचं वर्णन करतो म्हणजे 8वा प्रकार असतो असं नाही. हे ते पुन्हा पुन्हा सांगतायत की हे प्रेझेंटेशन, हे परमिटेशन कॉम्बिनेशन खूप भिन्न भिन्न प्रकाराचं असू शकतं, खूप असंख्य प्रकाराचं असू शकतं. ते आपण समजून घ्यायचंय. आणि मग पुढे हे जे सप्तविध कुष्ठ विशेष जे आहे, त्या सप्तविध कुष्ठ विशेषाचं वर्णन त्यांनी थोडक्यात करायला सुरुवात केली. श्लोक नंबर 5 मध्ये त्यांनी सांगितले की दोषाधिक्यानुसार जो कुष्ठ विशेष प्रकार आहे, ते म्हणतात
इह वातादिषु त्रिषु प्रकूपितेषु त्वगादिः चतुराः प्रदूषयत्सु वाते अधिकतरे कपालकुष्ठम अभिनिवर्तते. काय म्हणतात ते? इह प्रकुपितेषु त्रिषु वातादिषु. इथे प्रकुपित झालेले सप्तमी एकवचन. प्रकुपितेषु त्रिषु वातादिषु. तीन दोष जे प्रकुपित झालेले आहेत, त्वगादी चतुराः प्रदूषयतु सु. हे तीन दोष काय करतात? त्वगादी जे चतुर दुष्य संग्रह आहे, चार दुष्य संग्रह जो आहे त्यांना दुष्ट करत. प्रदूषयत्सु वाते अधिकतरे. आणि या तिन्ही दोषांचा बघा सुरुवात काय कशी केली आहे त्यांनी? प्रकुपितेषु त्रिषु वातादिषु. तिन्ही दोषांचा प्रकोप आहे, पण वाते अधिकतरे. जर वायूचं आधिक्य त्या दृष्टीमध्ये जास्त असेल तर काय होतं? कपाल कुष्ठम अभिनिवर्तते. तर त्यातून कपाल कुष्ठ असं वात प्राधान्याचं कुष्ठ जे आहे, असं जे महाकुष्ठ जे आहे, अशी वात प्राधान्याच्या महाकुष्ठाची, कपाल कुष्ठाची त्यातून निर्मिती होते. म्हणजे त्वगादी दुष्यांच्या ठिकाणी जर वात बाहुल्य निर्माण झालं तर ते वात प्राधान्याने ज्या प्रकारचे त्वक वैवर्ण्य आणि त्वक दृष्टी निर्माण करेल त्याला त्यांनी नाव कपाल कुष्ठ असं दिले. आता या ठिकाणी कपाल या नावाला तसं महत्व नाही, नाव आपल्याला सुचलं नाही. व्याधीचं नामविधान आपल्याकडे एखादी केस आली आणि आपल्याला ह्याला नाव काय देऊ हे कळलं नाही. कपाल कुष्ठ मला आठवलंच नाही, काय फरक पडत नाही. यातला दोष प्रकोप कोणता आहे बरं प्राधान्याने, आणि दुष्य कोणतं प्राधान्याने दुष्ट झालेलं आहे हे जरी बेसिक मला कळालं, त्याच्या पुढचा टप्पा मग दोष कोणत्या गुणाने वाढलाय हा पुढची अवस्था. आम्ही काय करतो? आम्ही डायरेक्टली व्याधी डायग्नोसिस कडे जातो. म्हणजे पहिल्या 15 मिनिटामध्ये आम्ही रुग्ण पाहिल्यानंतर आमची डायरेक्ट डोक्यात आम्ही डायरेक्ट त्याचं व्याधी निदान करून टाकतो. हे शक्य नाहीये, हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. किंवा असं करू नये की 15-20 मिनिटाच्या आपल्या हिस्ट्री टेकिंग मध्ये आपण डायरेक्ट व्याधीचं निदान या अवस्थेला कसं बरं पोहोचू? त्या 15-20 मिनिटामध्ये हेतू सेवन हे लक्षणापर्यंत कसं पोहोचलं हे आम्हाला कसं कळेल? नाही कळणार प्रॅक्टिकली. तेवढी आमची विमल आणि विपुल बुद्धी नाहीये, तेवढा आमचा सराव नाहीये, तेवढे आमच्या रुग्णांचा अनुभव नाहीये. हा, कालांतराने जेव्हा आम्ही भरपूर प्रॅक्टिस करू, भरपूर रुग्ण पाहू, तर एक दृष्टी डेव्हलप होईल आमची, एक ती दिशा आम्हाला भेटेल. पण आता सुरुवातीला आमच्या बुद्धीला अशी सवय नको पडायला की आम्ही 15 मिनिटात रुग्णाचं निदान करून मोकळे झालो. मग आम्हाला अपेक्षा काय आहे त्या 15 मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये, 30 मिनिटामध्ये? आम्हाला अपेक्षा ही आहे, ही जी केस माझ्याकडे आली आहे ना, तर तिच्यामध्ये दोष प्रकोप कोणता बरं झाला आहे प्राधान्याने, आणि कोणत्या धातूची दृष्टीची लक्षणे यामध्ये जास्त दिसत आहेत. ही पहिली स्टेज. मला पहिल्या फॉलोअप मध्ये एवढंच कळेल किंवा एवढंच कळालं तरी ठीक आहे, आणि मग मी त्या अनुषंगाने काहीतरी माझी पुढीतली औषध देईन, काहीतरी मला जेवढी द्रव्य माझ्याकडे असतील त्यातली काहीतरी मी त्याची योजना करेल. पुढच्या फॉलोअपच्या वेळी मी त्या रुग्णाचा जेव्हा विचार करत राहीन तेव्हा मला कळेल की वायूचा कदाचित हा गुण वाढलेला आहे या रुग्णामध्ये. मग माझ्या औषध योजनेमध्ये मी मागच्या वेळी जी औषध योजना केली होती त्यामध्ये थोडासा बदल केला. मग मी थोडासा बदल करून मग पाहीन, मग रुग्णाला उपशय अनुपशय कशा पद्धतीने भेटतोय मग पाहीन, आणि अशा दुसऱ्या तिसऱ्या फॉलोअप नंतर माझं अल्टिमेट निदान रेडी होईल उपशय अनुपशयानुसार. पहिल्या फॉलोअप मध्ये किंवा पहिल्या व्हिजिट मध्ये कसं आमचं निदान रेडी होईल? नाही होत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एकदा पेशंट आमच्याकडून औषध घेऊन गेला की आम्ही पण आमची हार्ड डिस्क जी आहे ती फॉर्मॅट करतो. पुन्हा जेव्हा फॉलोअपला पेशंट येतो ना तेव्हाच आम्हाला आठवतो, अरे हा पेशंट आलाय बरं का. तो पेशंट आमच्या डोक्यात आम्ही घेऊन जात नाही. घरी जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही त्या पेशंटवर तितकं चिंतन, जे करत असतील ते खूप स्तुत्य आहेत किंवा त्यांनी तसंच चालू ठेवलं पाहिजे, पण जे करत नाही तो आयडियली काय केलं पाहिजे. तर तो रुग्ण वेगळा जो रुग्ण आहे
तो आम्ही आमच्या डोक्यात घेऊन गेला पाहिजे. त्याच्यावर सतत आम्ही चिंतन केलं पाहिजे, की अशा पद्धतीने आपण विचार करू का? अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो का? तर मग त्याचं स्वरूप जे आहे ते आणखीन चांगल्या पद्धतीने त्या व्याधीच्या संप्राप्तीचं, त्या रुग्णाच्या त्या व्याधीच्या संप्राप्तीचं स्वरूप हे आमच्या पुढे आणखीन चांगल्या पद्धतीने उलगडून येईल. कारण की संप्राप्ती कळणंच महत्वाचं आहे. कल्प वेगवेगळे असू शकतात, देऊ शकतो आपण. कल्पांमध्ये काय फार म्हणजे कौशल्य आहे, पण फार त्यामध्ये बुद्धिमत्तेचा भाग नाहीये. बुद्धिमत्ता काय? बुद्धिमत्ता संप्राप्ती कळण्याचा भाग आहे. तर ती आणखीन आणि कुष्ठाची जर आम्हाला स्किनची प्रॅक्टिस करायची असेल, स्किनची कन्सल्टन्सी चालवायची असेल, तर आम्हाला हा सूक्ष्म विचार खूप केला पाहिजे, खूप चिंतनात आम्ही गेलो पाहिजे. तर अशा पद्धतीने हे त्वगादी दृश्यांच्या ठिकाणी जर वातबाहुल्य निर्माण झालं तर त्यातनं कपालकुष्ठ निर्माण होतं. म्हणून पुढे चिकित्सा सांगताना पण बघा, आता मी कपालाची चिकित्सा सांगतो असं ते म्हणत नाहीत चिकित्सा असताना. आता मी औदुंबराची चिकित्सा सांगतो असं ते म्हणत नाहीत. ते काय सांगतात? वाताची चिकित्सा सांगतात. वातज कुष्ठाची चिकित्सा सांगतात. महाकुष्ठाची कुठेही चिकित्सा दिली नाही वेगळी. चिकित्सा दोषांची दिली. तर हे जाणणं महत्वाचं आहे. म्हणून या वाते अधिकतरे शब्दाला महत्व आहे. आता प्रेझेंटेशन कसं झालंय की वायूच्या आधिक्यामुळे दृश्यांच्या ठिकाणी वायूचं आधिक्य वाढलेलं आहे, वाताधिक्य वाढलेलं आहे. म्हणजे त्वकगत वात, रक्तगत वात, मांसगत वात, लसिकागत वात अशी अवस्था निर्माण झालेली. मांस, रक्त, त्वचा या ठिकाणी आता वायूचे आयदर वृक्ष, शीत इत्यादी गुणधर्म वाढायला लागलेले आहेत. आता ते कोणते गुणधर्म वाढलेत ते आपल्याला प्रत्येक ऋणामध्ये कळेल. म्हणजे हे कपालकुष्ठ एक नाहीये बरं का. एक कुष्ठ असं असेल वायूचं की जे फक्त वृक्ष गुणाने वाढून होणारं असेल. एक कुष्ठ असं असेल की ज्यामध्ये वायूचे वृक्ष आणि शीत हे दोन गुणधर्म वाढलेले असतील. म्हणून काय आहे, आता पान जर आपण उलटलं तर श्लोक नंबर जो आहे, पान नंबर 218 जे आहे, त्यामध्ये बघा श्लोक नंबर 8 जो आहे, त्यामध्ये जो पहिला श्लोक जो आहे त्यामध्ये ते असं म्हणतात, जे कपालकुष्ठाच्या वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलंय, तर वृक्ष अरुण परुष आणि विषम विस्तृत आणि खर पर्यंत आणि एक्सेट्रा एक्सेट्रा. शेवटचं वाक्य काय? कपालकुष्ठानी ती विद्या. कपालकुष्ठानी, कुष्ठानी ती कपालकुष्ठानी अनेक वचन आहे. हे अनेक आहेत कपालकुष्ठ, हे अनेक आहेत वातज कुष्ठ. सो वातज कुष्ठ इज अ लार्ज अम्ब्रेला. जसं वातज कुष्ठ तसंच औदुंबर कुष्ठ, तसंच इतर कुष्ठ, हे अनेक आहे. आणि या लार्ज अम्ब्रेलाच्या खाली दिसणारी वात प्राधान्याची सगळी कुष्ठ, सगळे स्किनचे मॅनिफेस्टेशन, सगळे स्किनचे प्रेझेंटेशन आम्हाला त्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं. So Vataja Kushta, or we can say the Kapala Kushta, is a large umbrella under which any Vata dominance, Vata predominant Tvakavaivarna can be taken. त्याची चिकित्सा मग आम्हाला वाताधिक्यानुसार करायची. तर अशा पद्धतीने दृश्यांच्या ठिकाणी मांस, रक्त, त्वचा, लसिका यांच्या ठिकाणी जो वात प्रकोप होतोय त्यांचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट, समुदायात्मक प्रभाव म्हणून एक चित्र उभं राहतंय. आणि त्या चित्राला आम्ही कपालकुष्ठ किंवा वातज कुष्ठ असं म्हणतो. म्हणजे बघा, चरक सूत्रस्थानाचा जो 24वा अध्याय, अभिधिशोणिती अध्याय, तो वाचलाय आपण. त्यामध्ये श्लोक नंबर जो 20 आहे, वाताच्या रक्तदृष्टीचं वर्णन त्यांनी त्यामध्ये केले. अरुणाभम भवेत वातात विशदम हिनिलम तनु. आता रक्तामध्ये जेव्हा वायू वाढतो तेव्हा तो असंच काहीतरी गुणधर्म रक्तामध्ये बदल करत असेल. अरुणाभम, विशदम, फेनिलम, तनु असं त्या रक्ताला स्वरूप निर्माण होत असेल. आता त्वकाच्या ठिकाणी वायू वाढत असताना तो वायू कशा पद्धतीने प्रेझेंटेशन करत असेल, तर चरक चिकित्सा स्थानाचा जो 28वा अध्याय, चिकित्सा स्थानाच्या 28व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर जो 30 आहे,
पान नंबर 617 त्यामध्ये त्वकगत वाताचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्वक वृक्षा स्फुटिता सुप्ता पुरुषा कृष्णाच तुद्यते आतन्यते सरागाच परवरूप त्वक स्थिते अनिले. वृक्ष त्वचा होते, स्फुटित होते, कृश होते, कृष्ण होते, आतन्यते सरागाचे परवरूप. पर्वसंधीच्या ठिकाणी वेदना होतात. हे त्वकगत अनिले. त्वकाच्या ठिकाणी जेव्हा वायूचा प्रकोप होतो ना, तेव्हा हे लक्षण निर्माण होतं. आणि त्याच्या खालीच मग रक्तगत वाताचं वर्णन केलंय. चरक चिकित्सा 28व्या अध्यायातला जो 31वा श्लोक आहे त्यामध्ये ऋजा तीव्रहा असंतापा वैवर्ण्यम कृषता रुची गात्रे सरंशी. बघा आता गात्राच्या ठिकाणी अरुंशी उच्छेद सारख्या आता निर्माण व्हायला लागल्या, जे त्वकामध्ये नव्हतं. त्वकगत अनिलामध्ये अरुंशीची निर्मिती नाहीये, रक्तगत वातामध्ये अरुंशीची निर्मिती आहे. म्हणजे एक कपालकुष्ठ असं आहे की ज्यामध्ये रक्ताची दृष्टी जास्त आहे, तर त्यामध्ये काय होईल, अरुंशीची निर्मिती होईल. मग आम्हाला तिथे वायू आणि रक्त ह्याला प्राधान्याने ठेवून चिकित्सा करावी लागते. मग गुडूचे सारखं द्रव्य आहे जे वायूवरही चालतं, रक्तासारखं चालतं. गुडूची घृतासारखं कल्प आहे, गुडूच्या दिक्वाथासारखा कल्प आहे, असं आम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करावे लागेल. वाते गात्रेच्या अरुंशी आणि भुक्तस्य स्तंभ हा असुरुगते अनिले. भुक्तस्य स्तंभ हा रक्तगत अनिलातले प्रधान लक्षण, म्हणजे असोसिएटेड सिम्पटम मध्ये हे दिसतंय का, ह्याचा आम्हाला विचार केला पाहिजे. म्हणजे हे जे आपण चरकसूत्र 24 मधला श्लोक पाहिला, चरक चिकित्सा 28व्यातला जो आता 30 आणि 31 नंबरचा श्लोक पाहिला, तर या सर्वांचा एक क्युम्युलेटिव्ह इफेक्ट या दृश्यांच्या ठिकाणी, समुदायात्मक प्रभाव या दृश्यांच्या ठिकाणी निर्माण होतोय आणि त्यातनं ही कपालकुष्ठ, या कपालकुष्ठाची निर्मिती होते. कपालकुष्ठ हा उपमा अलंकार आहे. म्हणजे बघा, चरक चिकित्सा स्थानाचा जो 7वा अध्याय आहे ना, त्या 7व्या अध्यायामध्ये कुष्ठ चिकित्सा अध्यायामध्ये पान नंबर 451 श्लोक नंबर जो 13 आहे ना, त्यामध्ये त्याची टीका जी आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं कपाल हा घटकर्परा हा, म्हणजे रेडिश ब्लॅक कलरचं जे अर्थवेअर जे आहे, खापर जे आहे, त्याला आपण कपालकुष्ठ म्हणतो. आणि ते कसं असते, इरेग्युलर इन शेप असतो, त्यामुळे त्याचं नामाभिधान त्यांनी या ठिकाणी केले की कपालकुष्ठ अशा पद्धतीने. आता याच चिकित्सा स्थानाच्या 7व्या अध्यायातला जो 14वा श्लोक आहे त्यामध्ये त्यांनी कपालकुष्ठाचे वर्णन केलेलं आहे. काय म्हणतात बरं ते, कसं असतं कपालकुष्ठ? पान नंबर 451 कृष्ण अरुण कापालाभम. आता बघा, डोक्यात कपालकुष्ठ वाचत असताना दुष्यांच्या चारही दुष्यांच्या ठिकाणी वातप्रकोप झालेला आहे, हे आपण डोक्यात ठेवून वाचायचं. मग आपल्याला लक्षणांची संगती लागेल. कृष्ण अरुण कपालाभम यदृक्षम परुषम तनु कापालम तोद बहुलम तत्कुष्ठम विषमम स्मृतम. कापालम तोद बहुलम. आता या कुष्ठाचा कलर कसा असतो, या 14व्या श्लोकात सांगितलं त्याने कृष्ण अरुण कपालाभम, रेडिश ब्लॅक कलरचा असतो कृष्ण अरुण. त्याच्या बॉर्डर्स कशा असतात बरं या कुष्ठाच्या? विषमम, इरेग्युलर मार्जिन्स असतात, बॉर्डर जे आहे ते इरेग्युलर आहेत. आणि ह्याचा थिकनेस कसा असतो? तनू, माइल्ड थिकनेस. आणि ह्याच्यामध्ये गुणधर्म कोणते बरं असतात? वृक्ष तोद परुष, तोद बहुल असणं आणि वृक्ष आणि परुष असणे, अशी जर गुणधर्म असतील तर त्याला आम्ही वातज कुष्ठ किंवा कपालकुष्ठ असं म्हणतो. आता याच अध्यायात चरक चिकित्सा स्थानाच्या 7व्या अध्यायातला श्लोक नंबर 34 जो आहे त्यामध्ये परत वातज कुष्ठाची वर्णन त्यांनी केलेली आहे. काय म्हणतायत ते? पान नंबर 452 रौक्षम शोषः तोदः शूलम संकोचनम तथा आयामः पारुष्यम खरभावो हर्षः शाव अरुणत्वम च कुष्ठेषु वातलिंगम. तर अशा पद्धतीची इतर लक्षणं, वातप्रकोपाची लक्षणं ही सुद्धा कुष्ठामध्ये, वातज कुष्ठामध्ये दिसू शकतात.
तर अशा पद्धतीने आपल्याला कपाल कुष्ठ हा जाणायचा आहे. जेव्हा आपण चिकित्सा स्थान बघू तेव्हा आणखीन त्याची वेगवेगळे जे प्रेझेंटेशन आहे त्याबद्दल आपल्याला बोलता येईल. पण आता मुळात जो आहे त्यांनी पुढचा प्रकार जो सांगितला तो पित्तेतु औदुंबरम. म्हणजे पित्त प्राधान्य जर दृश्याच्या ठिकाणी आलं तर औदुंबर फल सदृश्य त्वकदृष्टी होते. म्हणजे आता पित्ताचा उष्ण तीक्ष्ण स्निग्ध गुणधर्म त्वकरक्त मांस लसिका या ठिकाणी वाढू लागलेला आहे. म्हणजे पुन्हा आपण जसं मागच्या वेळी पाहिलं तसं पित्तज रक्तदृष्टी किंवा रक्ताच्या ठिकाणी पित्त जास्त वाढल्याने रक्तपित्ताच्या पूर्वरूपातले काही सिम्पटम जे आहेत अशा पद्धतीने किंवा मांसाच्या ठिकाणी पित्त दोष वाढणं आणि लसिकेच्या ठिकाणी पित्त दोष वाढणं ह्यांचा एक क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणून जे स्किनवर प्रेझेंटेशन दिसतं त्याला आम्ही पित्त कुष्ठ प्राधान्याचं औदुंबर कुष्ठ असं म्हणतो. आणि आता ह्याचं वर्णन जे चिकित्सा स्थानामध्ये केलेलं आहे ते आपण वाचू. चिकित्सा स्थानाचा जो 7वा अध्याय आहे त्या 7व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर जो 15 आहे पान नंबर 451 त्यामध्ये काय म्हणतात, दाहकंडू रुजाराग परितम लोम पिंजरम उदंबर फलाभासम कुष्ठम औदुंबरम विदु. ह्याचा म्हणजे कोणतंही कुष्ठ कोणत्या प्रकाराने वर्णन करायचं तर त्याचा कलर कसा आहे, त्याचे बॉर्डर्स कसे आहेत, त्याचा थिकनेस काय आणि त्यामध्ये काय गुणधर्म दिसत आहेत का, या प्रकाराने आपण त्या कुष्ठाचं वर्णन करू शकतो. मग आता हे जे औदुंबर कुष्ठ आहे त्या औदुंबर कुष्ठामध्ये कलर कसा आहे बरं, औदुंबर फलसमा म्हणजे रेडिश ब्लॅक असं थोडासा त्याचं स्वरूप आहे. औदुंबर फलाभासम. बरं, आता जे बॉर्डर कसे आहेत तर बॉर्डरच्या बद्दल त्यांनी काय वर्णन केलेलं नाहीये या ठिकाणी. थिकनेस मात्र त्यांनी सांगितलंय की तणू जो आहे माइल्ड थिकनेस त्या ठिकाणी आहे आणि त्याचे गुणधर्म कसे आहेत, दाह बर्निंग होते त्यामध्ये. कंडू, आता कंडू पाहिले की आपल्याला वाटतं की हा कफाचा गुणधर्म आहे, पण पित्ताचा जेव्हा स्निग्ध गुणधर्म वाढतो तेव्हा पण तो कंडू हे लक्षण निर्माण करू शकतो. रुजा, रुजा पण त्या ठिकाणी आहे. लोम पिंजरम, आता लोम पिंजरमची टीका जे त्यांनी दिली आहे, लोम पिंजरम इति रोमभे पिंजरम कपिलम. सो हेअर्स आर ग्रेइश इन कलर ऍट दॅट त्वक वैवर्ण्य असं स्वरूप निर्माण होतं. स्त्राव विस्त्रगंध पाक क्लेद अंगपतन अशा पद्धतीची लक्षणं त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणजे पुढे जो आहे तो श्लोक नंबर 35 मध्ये या अध्यायातला चरक चिकित्सा अध्याय 7 श्लोक नंबर 35, दाहो रागा परिस्त्रावा पाक विस्त्रो गंधा क्लेदा तथा अंगपतनमच, जे काय म्हणतो आपण कोथाची निर्मिती जी आहे, ऍब्सेस किंवा काही ठिकाणी कोथाची निर्मिती, कृष्णादी वपू, त्याची कोथ निर्मिती जी आहे ती पित्त प्राधान्याने होणार आहे. म्हणजे कधी कधी प्रॅक्टिस मध्ये डायबेटिक वोनचे पेशंट आपल्याकडे येतात बघा, त्या डायबेटिक वोनच्या पेशंट मध्ये कोथ निर्मिती जास्त प्रमाणात होते. कोथ निर्मिती कशामुळे असते, पित्त प्राधान्य त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये जास्त असल्यामुळे असते. तर म्हणून त्या ठिकाणी धन्वंतर कृत सांगितलं प्रमेय पीडका आणि पुती मांस पीडकामध्ये कुणी सुश्रुताचार्यांनी. धन्वंतर कृत हे काय, हे वैरेचनिक भूत आहे. तर का, कारण की पित्ताचं तिथं इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे. दाहो रागा परिस्त्राव पाक विस्त्रुगंधा क्लेदत्ता अंगपतनमचे पित्त कृत. तर अशा पद्धतीने पित्त जे कुष्ठाची निर्मिती होतीये. परत निदान स्थानामध्ये त्यांनी काय सांगितलं, श्लेष्मणी मंडल कुष्ठ, म्हणजे पुन्हा आता कफाचे स्निग्ध गुरु शीत गुणधर्म हे दुष्यांच्या ठिकाणी वाढलेले आहेत. म्हणजे पुन्हा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की त्वक मांस शोणित लसिका जी आहे त्या प्रत्येकाच्या ठिकाणी आता स्निग्ध गुरु शीत हे गुणधर्म वाढत चाललेले आहेत आणि त्यातनं जे फायनल प्रेझेंटेशन तयार होत आहे ते फायनल प्रेझेंटेशन हे मंडल कुष्ठाचं. म्हणून आता चिकित्सा स्थानामध्ये परत मंडल कुष्ठाचं वर्णन ते कसे करतात बरं, श्लोक नंबर 16 मध्ये पान नंबर 451, श्वेतम रक्तम स्थिरम त्यान्यम स्निग्धम उच्छन्न मंडलम कृच्छम अन्योन्य संसप्तम कुष्ठम मंडलम उच्यते. याचा कलर कसा आहे मंडल कुष्ठाचा,
श्वेत रक्त, व्हाईट और रेडिश, ह्याच्या बॉर्डर्स कशा आहेत? मंडलाकार, मंडलम, मंडलाकार, राउंडेड बॉर्डर त्याच्या. थिकनेस कसा आहे त्याचा? तर ते स्थिर कुष्ठ आहे, त्यामुळे ते स्टेबल आहे, ठीक आहे. आणि त्याचे गुणधर्म कसे आहेत? स्निग्ध उत्सन्न मंडलम. उत्सन्न मंडलम शब्द आहे. उत्सन्न मंडलम म्हणजे सुपरफिशियल, उत्सन्न वर उचललेलं. आणि अन्योन्य संसक्तम म्हणजे अन्योन्य संसक्त म्हणजे द प्लेक्यूज आर नाउ अटॅच्ड विथ इच अदर. ते प्लेक्स निघतात ना कुष्ठामध्ये, ते एकमेकांना अटॅच झालेले असतात, त्यासाठी त्यांनी शब्द वापरलाय अन्योन्य संसक्तम. तर अशा पद्धतीचं जे कुष्ठ असतं त्याला आम्ही श्लेष्मच कुष्ठ किंवा त्याला आम्ही मंडल कुष्ठ असं म्हणतो. त्याचंच वर्णन श्लोक नंबर 36 मध्ये आणखीन केले कफ प्राधान्याचं. श्वेतम श्वैत्यम शैत्यम कंडू स्थैर्यम च उत्सेद गौरव स्नेहा कुष्ठेषु तु कफलिंगम जंतुभी अभिसंक्षणम क्लेदः. जर मॅकॉट्स फॉर्मेशन होत असेल कुष्ठामध्ये तर ते कफ प्राधान्याचं लक्षण आहे असं ते म्हणतात, जंतुभी अभिसंक्षणम. ठीक आहे. तर पुढे वातपित्तयोः वृष्यजीवम. वृक्ष म्हणजे काय? ते एक वेगळ्या प्रकारचं जे हरिण आहे त्या हरिणासारखं, हरिणाच्या त्वचेसारखं वातपित्तयोः. म्हणजे आता दुसऱ्याच्या ठिकाणी वात आणि पित्त यांचं प्राबल्य झालं तर जे मॅनिफेस्टेशन दिसेल त्याला आम्ही वृष्यजीव असं म्हणतो. जनरली वायू व पित्त हे वृक्ष व उष्ण गुणधर्माने वाढतात, त्यामुळे या कुष्ठाच्या ठिकाणी वृक्षतेची व उष्णतेची लक्षणं दिसतील. म्हणून असं जे कुष्ठ असेल ते नॅचरली अशा कुष्ठामध्ये हे घृतपान उपयुक्त ठरणार आहे. आता ह्याचंच वर्णन जे आहे वृक्षजीवाचं ते चिकित्सास्थानात कशा पद्धतीने केले? श्लोक नंबर चिकित्सास्थानाचा अध्याय 7 श्लोक नंबर 17. कर्कशम रक्तपर्यंतम अंतः शावः सवेदनम यदृश्य जिह्वा संस्थानम वृक्षजीवम तदुच्यते. बघा आता ह्याचा कलर कसा आहे या कुष्ठाचा? वातपित्त प्राधान्याच्या कुष्ठाचा रक्तपर्यंत अंतः, रेडिश ब्लॅक इन सेंटर अँड रेड इन पेरिफेरी असं त्याचं स्वरूप आहे. त्याच्यात थिकनेस कसा आहे? कर्कशम म्हणजे हार्ड स्किन लिजन आहे. आणि गुण काय आहेत बरं त्याचे? वेदनम, वृक्षजीवासारख्या असं त्याचं स्वरूप असल्यामुळे खरखरीत असं त्याचं स्वरूप आहे. कर्कशम हार्ड स्किन लिजन असं ते लागतात. तर अशा पद्धतीचं ते वातपित्तयोः वृक्षजीवम. पुढे त्यांनी म्हणतात निदान स्थानामध्ये श्लेष्म मारुतयोः सिद्मकुष्ठम. श्लेष्म आणि वायू या दोघांचा प्रकोप झाला तर त्यातनं सिद्मकुष्ठाची निर्मिती होते. म्हणजे आता दुष्यंतच्या ठिकाणी वायू पण वाढलाय आणि श्लेष्मा पण वाढलाय. आता या सिद्मकुष्ठाचं वर्णन त्यांनी चिकित्सास्थानात कसं केलंय? श्लोक नंबर 19 मध्ये श्वेतम ताम्रम तनूच यद्रजो घृष्टम विमुच्यते अलाभ पुष्पवर्णम तत् सिद्मम प्रायेण च उरसी. So these sigma kushta lesions are usually localized in the chest. उरसी, प्रायेणच उरसी. Why? आपल्याला माहित नाही. तो त्या व्याधीचा प्रभाव आहे. कदाचित कफ प्राधान्य त्यामध्ये जास्त आहे का? श्लेष्म मारुत प्रायेणच उरसी असं मात्र होतं बरं का सिद्मकुष्ठ. अँड सिमिलर टू दी फ्लावर ऑफ अलांबू, अलांबू पुष्प. अलाबू पुष्प जे आहे त्या अलाबू पुष्पाप्रमाणे ते दिसतं, कलर त्याचा त्याप्रमाणे असतो. आणि त्यांनी आणखीन एक लक्षण या ठिकाणी सांगितलं, घृष्टम यत रजो घृष्टम विमुच्यते. यत रजो घृष्टम विमुच्यते हे आम्हाला दिसतं प्रॅक्टिकली. सो द लिजन रिलीजेस पावडर ऑन रबिंग, फ्लेक्स ऑन रबिंग. यत रजो घृष्टम विमुच्यते अँड माइल्ड इन थिकनेस, तनू हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. पुढे ते असं म्हणतात, काकणकम सर्वदोषाभिरुद्धो काकणकम अभिनिवर्तते.
काकणंतिका कुष्ठ जे आहे ते त्रिदोष आहे. त्याचं वर्णन चिकित्सा स्थानात कसं केलेलं आहे? यत् काकणंतिका वर्णम पाकम तीव्र वेदनम त्रिदोषलिंगम तत् कुष्ठम काकणम नैव सिद्ध्यति. सो ॲज लाईक काकणंतिका म्हणजे काकणंतिकाची टीका काय केली आहे? खाली गुंजाप्रमाणे जे दिसतं ॲज लाईक काकणंतिका म्हणजे कसं रेड ब्लॅक इन कलर ते असतं आणि तिथं अपाक शब्द वापरलाय. काकणंतिका वर्णम अपाकम. इट नेवर विज्युअलाइज अपाको and it associated with severe pain, तीव्र वेदनम, and it is having a discomfort. So and such a kushta is नैव सिद्धती. ते कधीच सिद्ध होत नाही. त्यामध्ये त्रिदोषांचा प्रकोप हा असतो. सन्निपातानी निर्माण होणारं ते कुष्ठ आहे. तिन्ही दोषांचा या ठिकाणी स्वतंत्र कारणाने होणारा प्रकोप आहे. तर अशा पद्धतीने सर्व दोषाविरुद्ध काकणंतकम अभिनिवर्तते. पुढे ते म्हणतात निदान स्थानामध्ये एवम एषः सप्तविधा कुष्ठविशेषो भवति. अशा पद्धतीने हे 7 जे आहेत ते कुष्ठविशेष होतात. पुढे असं म्हणतात स चेषः भूयः कर्तमताः प्रकृतो विकल्प मानायाम भूयसीम विकार विकल्प संख्या आपद्यते. काय म्हणतात? स च एषः भूयः कर्तमताः प्रकृतो विकल्पमानायाम भेद करण्याने प्रकृतो विकल्पमानायामची टीका जी दिली आहे बघा. प्रकृतो विकल्पमानायाम इति कुष्ठजनक कारणे विद्यमाने. कुष्ठाची जी प्रकृती आहे सप्त प्रकृती त्यामध्ये भेद करण्याने भूयसीम म्हणजे असंख्य विकार विकल्प संख्या आपद्यते. भूया कर्तमता, कर्तमता जी आहे ती असंख्य असल्याने आणि कुष्ठाची जी सप्त प्रकृती आहे त्या सप्त प्रकृतीचे असंख्य भेद होत असल्याने विकार विकल्प संख्या आपद्यते. विकारांची किंवा त्वकदृष्टीची त्वकवैवर्ण्याच्या प्रेझेंटेशनची जी संख्या आहे ती पण असंख्य भूयसीम आपद्यते. त्यामुळे आतापर्यंत आपण कुष्ठाचे 7 मेन प्रकार पाहिले किंवा 7 प्रकाराचे वर्णन त्यांनी केलंय. या 7 प्रकारात दोषदुष्यांचे डिफरंट मॅनिफेस्टेशन होऊ शकतं आणि त्यातून कुष्ठाचे असंख्य भेद होऊ शकतात. सो वेन दिस कॉम्बाईन इन व्हेरियस डिग्री दे कॉजेस अ व्हेरियस टाइप्स ऑफ डिसीज, व्हेरियस टाइप्स ऑफ स्किन लिजन्स रादर विकॅन्स. तर अशा पद्धतीने ते पुन्हा एकदा आपल्याला ठसवून सांगितलं. म्हणजे सुरुवातीला 4थ्या श्लोकाची सुरुवात करताना पण त्यांनी आपल्याला हेच सांगितलं आणि पुढे 5व्या श्लोकाचा शेवट करताना पण त्यांनी आपल्याला हेच सांगितलं की स चेषा भूया कर्तमतः प्रकृतो विकल्पमानायाम भूयसेम विकार विकल्प संख्या आपद्यते. आणि पुढे आता श्लोक नंबर 6 मध्ये त्यांनी कुष्ठाच्या निदानाचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. तत्र इदम सर्व कुष्ठ निदानम समासेन उपदिक्षामः. सर्व कुष्ठ निदान शब्द वापरला. सर्व कुष्ठ निदान. आता आम्ही ते कपाल कुष्ठाचं निदान, औदुंबर कुष्ठाचं निदान, वृषजीवाचं निदान वेगळं करत नाही. सर्व कुष्ठ निदानम. तर अशा ह्या सर्व कुष्ठ निदानाचं वर्णन त्यांनी पुढे श्लोक नंबर 6 मध्ये केलेलं आहे. ते आपण पुढच्या वेळी वाचूया. आता आपण इथे थांबूया. थँक्यू सर. काही क्वेश्चन्स आहेत चॅट बॉक्स मध्ये. हो ठीक आहे, पाहतो. अर्लियर यू हॅव टोल्ड दिस, विल यू प्लीज एक्सप्लेन व्हॉट डज इट मीन. वैद्य कोल्हटकर सरांचा विचार आठवला की धातू दृष्टीचा विचार करताना त्या धातूच्या भौतिकत्वाचा, भौतिक अग्नीचा सुद्धा विचार आवश्यक आहे. रक्तदृष्ट्यात रक्तवृद्धीमुळे विसर्प, प्लीहा असे अनेक विकार होतील. एकाच कुष्ठामध्ये एकाच ठिकाणी विस्तृतता अधिक जाणवेल तर दुसरीकडे द्रवता. या दोघांमधील फरकाची संप्राप्ती धातुगत भौतिक पचनाचा विचार करून मांडावी लागेल. खरी गोष्ट आहे. म्हणजे त्या अवयवाचे जे संघटन आहे, म्हणजे मांसधातूची इन्व्हॉल्वमेंट एखाद्या कुष्ठामध्ये जास्त झाली असेल तर त्या ठिकाणचं मांसधात्वाग्नीची दृष्टी तर होणारच आहे. पण त्याचबरोबर जो भौतिक धात्वाग्नी आहे
तर भौतिक अग्नी, पंचभौतिक अग्नी जो आहे, शेवटी तो धातू म्हणजे कसा आहे, तर त्या पंचभौतिक संघटनातून निर्माण झालेला तो धातूची निर्मिती आहे. आपण मागच्या वेळी पाहिलं मांसाची निर्मिती कशी होते, मेधाची निर्मिती कशी होते, रक्ताची निर्मिती कशी होते. तर ते शेवटी पंचभौतिक संघटना आहे. आणि त्यामुळे पंचभौतिक अग्नी बदलल्यामुळेच शेवटी त्या धातूमध्ये शिथिलता किंवा त्याचं प्रॉपर जे समसंवहन अपेक्षित आहे, ते समसंवहन बिघडणारे अनिबिड घनसंयोग जो आहे, तो अनिबिड घनसंयोग आता निर्माण होऊन शिथिलता निर्माण होणार. त्यामुळे जिथं जिथं शैथिल्य स्वरूपाची व्याधी आहे, अशा व्याधींमध्ये भौतिक अग्नीचा विचार करणं हे अपेक्षितच आहे, किंवा संप्राप्तीमध्ये भौतिक अग्नीचा इन्व्हॉल्व त्या ठिकाणी होणारच आहे. तर त्वक, मांस आणि रक्तगत दोष दृष्टीची लक्षणे आपण जाणून घेऊ शकतो. पण लसिकागत दोष दृष्टी झाल्याने किंवा प्रिडॉमिनंटली लसिका दृष्टी आहे, तर कशावरून चुकणार? हा खरा प्रॅक्टिकल प्रश्न आहे, की आपण असं कधी करत नाही की हे लसिका प्रधान दृष्टीमुळे निर्माण झालेलं कुष्ठ आहे. आपण रक्त प्राधान्याचं कुष्ठ, मांस प्राधान्याचं कुष्ठ का? कारण की आपल्याकडे औषध आहेत ना, रक्तपाचक, मांसपाचक, रक्तगामी, मांसगामी. त्यामुळे आपण असं करतो की हे रक्त प्राधान्याचं कुष्ठ आहे, हे मांस प्राधान्याचं कुष्ठ आहे. लसिका प्राधान्याचं कुष्ठ आपण तसं कधी डायग्नोज केलं नाही, किंवा असं दुसऱ्या अर्थाने म्हणून आपल्या पुढे तसं कधी केस आली नाही, किंवा आपण बुद्धी त्या ठिकाणी अशा पद्धतीने लावू शकलो नाही की हे लसिका प्राधान्याचं कुष्ठ असेल. पण आविष्कृतमध्ये किंवा लॉ ऑफ प्रोबॅबिलिटीनुसार दोष लसिकेला जास्त प्रमाणात दुष्ट करून काहीतरी प्रेझेंटेशन निर्माण करू शकणार. ते प्रेझेंटेशन स्त्राव स्वरूपाचं असेल, पिच्छल स्वरूपाचं असेल, लसिकेचे जे गुणधर्म आहेत ते लसिकेचे गुणधर्म व्यक्त होत आहेत त्वचेच्या माध्यमातून अशा स्वरूपाचं असेल. जनरली लसिका हे पित्ताचं स्थान असल्यामुळे पित्त, रक्त, लसिका ह्यांचं विशेषण जे आहे हे एका कदाचित समान पातळीवर होत असेल. म्हणजे लसिकाची इन्व्हॉल्वमेंट होतीये, जेव्हा जेव्हा पित्ताची दृष्टी होतीये तेव्हा पित्ताचं स्थान हे लसिका असल्यामुळे लसिकेची इन्व्हॉल्वमेंट ही होतीये. पण आता आपल्याला विचार अशा पद्धतीने करायला हवा किंवा चिंतन अशा पद्धतीने करायला हवं, असे कोणते हेतू आहेत की जे लसिकागामी आहेत किंवा जे लसिकेची दृष्टी करतात? असं काय असू शकतं का? असू शकतं, निश्चित असू शकतं. ज्या अर्थी त्यांनी वेगळा एक दृश्य संग्रहामध्ये लसिकेला स्थान दिलंय, त्या अर्थी काही हेतू जसे मांसगामी आहेत, जसा भुक्त्वांचे स्वपताम दिवा हा मांसगामी हेतू आहे. हा रक्तापेक्षा मांसाला जास्त दुष्ट करणार. त्यामुळे दुपारी झोपणं हे जसं डायरेक्ट मांसला तुला अफेक्ट करणार आहे, तसे असे काही हेतू आहेत का की जे डायरेक्ट लसिकेला दुष्ट करू शकतात? बरं, त्वक मांसांतर जे भाग आहे, जो अंबू भाग आहे, त्या अंबू भागाला दुष्ट करू असू शकतं. आपल्याला क्लिनिकली ते आढळत नाही किंवा आपण तशा पद्धतीने आपण तसा विचार केला नाही, पण आपलं चिंतन निश्चित त्या दृष्टीने असलं पाहिजे की असं काही आहे का. कारण की ती प्रोबॅबिलिटी, ती शक्यता त्याने वर्णन करून ठेवलेली आहे. काही रुग्णांमध्ये ही जी प्रकारानुसार लक्षणं दिली आहेत ती संपूर्ण दिसत नाहीत. त्यावेळी गुण व दोष प्रकोपाचा विचार कसा करावा? आणि आणखीन एक प्रॅक्टिकली निर्माण होणारी अडचण की रुग्ण जो आहे त्या रुग्णामध्ये जे प्रेझेंटेशन जे आहे ते संमिश्र स्वरूपाचं आहे. असं दिसतं की एक एक खूप कमी अवस्थेमध्ये दिसतं. जास्त करून जर पाहायला गेलं तर म्हणजे अनुभव असा आहे, जीर्णकुष्ठ जे दिसतं ना, जीर्णकुष्ठाचा अर्थ काय? कुष्ठ मुळातच जीर्ण व्याधी आहे, पण आपल्याकडे येताना ते अतिजीर्ण स्वरूपाचं येतं. म्हणजे बरीच वर्ष ज्या रुग्णाला झालेली आहेत आणि जो इकडून तिकडून फिरून आपल्याकडे आलेला असतो ना, तर अशा कुष्ठामध्ये ही कापाल, औदुंबर, वृषजीव अशा प्रकारची लक्षणं जास्त ठळक दिसतात. पण त्या मानाने लवकर किंवा त्या मानाने अलीकडची अवस्था, अशा अवस्थेत जर रुग्ण आला असेल ना, तर अशा रुग्णांमध्ये हे प्रेझेंटेशन हे खूप संमिश्र स्वरूपाचं असतं. आणि लक्षणं, जसं धर्माधिकारी सर पण असं म्हणतात की लक्षणं ही त्या अर्थाने फसवी आहेत, आपण फसतो लक्षणांना एका अर्थाने. म्हणून अशा वेळी काय करायचं की ठीक आहे, मला लक्षणांवरून दोष प्राधान्यत्व कळत नाही ना, तर हेतूंनुसार दोष प्राधान्यत्व करायचं आणि हेतू आणि दृश्य यांची इन्व्हॉल्वमेंट डोळ्यासमोर ठेवून मग चिकित्सा करायची. म्हणजे आमच्याकडे दोन मार्ग आहेत. आम्ही लक्षणं जी आहेत रुग्णाची ती लक्षणं एकाखाली एक लिहून टाकली आणि त्या लक्षणांवरून दोष प्राधान्यत्व निश्चित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये आमचं कन्फ्युजन झालं.
त्यामध्ये आम्हाला काही कळलं नाही. ठीक आहे, आमचा दुसरा मार्ग काय आहे, रुग्णाचे हेतू काय, हेतू निर्धारण. त्या रुग्णाचे हेतू निर्धारण आम्ही केले. त्या हेतू निर्धारणानुसार त्या हेतूंचं दृश्यगामित्व आम्ही पाहिलं, कोणत्या दृश्याची जास्त इन्व्हॉल्वमेंट होतीये ते आम्ही पाहिलं, आणि त्यानुसार मग आम्ही चिकित्सा किंवा संप्राप्ती ज्ञान करून घेतलं आणि चिकित्सा. हे दोन मार्ग आहेत. त्यातला दुसरा मार्ग हा जास्त काय म्हणतात त्याला कन्व्हिनियंट आहे म्हणण्यापेक्षा जास्त आम्हाला सक्सेस देणार आहे, पण तो जास्त वेळखाऊ पण. त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात, रुग्णाचे हेतू काढणं, फाईन हेतू काढणं. कारण की आणखीन एक हेतू यामध्ये पुढे दिलेला आहे, पापकर्म नावाचा. तो आता कसा काढणार, तो आम्हाला तर सापडतच नाही, किंवा त्या पद्धतीने आमचा दैवोपाचार चिकित्सेचा अभ्यासच नाही. म्हणून पुढे डल्लणाने पण सांगितलंय की चिकित्सा फक्त कुष्ठामध्ये करत असताना दोष प्रत्यानिक चिकित्सा करून चालत नाही, त्या ठिकाणी दैवोपाचार चिकित्सा जी आहे ती दैवोपाचार चिकित्सा पण करायला लागते. मला प्रश्न असा आहे की दैवोपाचार चिकित्सा करायची म्हणजे काय करायची, प्रत्येक रुग्णामध्ये कशा पद्धतीने दैवोपाचार चिकित्सा करायची, प्रत्येक रुग्णाला अथर्वशीर्ष म्हणायला सांगायचं का, आणखीन काय करा, हा अभ्यास आमचा नाही. आमचा बेसिकली हे वेगळं एक ती ब्रँच आहे, म्हणजे वडाच्या पारंब्या जशा वेगवेगळ्या सुटतात की नाही खाली, तर जी दैवोपाचार चिकित्सेची एक फांदी पारंबी आलेली आहे की त्याचा आम्ही कधी त्या दृष्टीने विचारच केला नाही की माझ्या रुग्णामध्ये दैवोपाचार चिकित्सा मी कशी इन्कॉर्पोरेट करू. मग तो आणखीन उन्मादासारखा व्याधी आहे, मी दैवोपाचार चिकित्सा कशी करू, श्वित्राचा व्याधी आहे, दैवोपाचार चिकित्सा कोणत्या पद्धतीने करू. आणखीन फलज्योतिषाचा एक प्रकार आहे, म्हणजे फलज्योतिष म्हणजे वेगवेगळे एकम शास्त्रामध्ये जे म्हणतात ना, त्यामध्ये ते ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषी पाहून किंवा ते कुंडली पाहून त्यातले दोष घालवणं किंवा ते आपल्याला माहित नाही, पण किमान पक्षी त्याच्या बेसिक गोष्टी जरी किमान जाणून घेण्याचा प्रयास, जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या रविवारच्या लेक्चरमध्ये एक तसा प्रयत्न करणार आहोत की फलज्योतिष किंवा त्या अनुषंगाने जे दैवोपाचार चिकित्सा करतात अशा एखाद्या वक्त्यांना आणून त्यांचं ज्ञान ग्रहण करण्याचा, त्यांच्याकडून समजून घेण्याचा. पण विषय चिंतनासाठी एवढे मोठे की आपण त्या पद्धतीने आपल्यामध्ये तेवढी पिक्युलॅरिटी, तेवढं प्रिसाइजनेस यायला पाहिजे. जर हे तू कफ पित्त असतील तर कंडू पित्ताच्या स्निग्ध गुणामुळे आहे की कफामुळे आहे हे कसं समजणार, पुरं त्या ठिकाणी कन्फ्युजन निर्माण झालं. तेव्हा असं जर कन्फ्युजन जेव्हा होतं आम्हाला, तेव्हा पुन्हा हेतूंकडे जायचं, हेतूंचं निर्धारण करायचं आणि कोणत्या दृश्याला इन्व्हॉल्व्ह केलंय ते पाहायचं, आणि मग त्या अनुषंगाने चिकित्सा करायची. 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस फॉलोअप घ्यायचा. त्यानंतर उपशय अनुक्षयानुसारच कन्फर्मेशन होईल. जर आमचा रुग्णाला उपशय मिळाला नाही तर आमचं हे जे चेन जी आहे ती चेन चुकली. जर आम्ही व्यवस्थित हिस्ट्री, व्यवस्थित हेतू निर्धारण, व्यवस्थित दोष निर्धारण केलं असेल तर मग आमची ही लाईन जी आहे ती चुकली, मग पुढची लाईन. मग यासाठी सगळ्यात महत्वाचं पुन्हा सांगतो की हेतू निर्धारण करणं आणि दृश्य निर्धारण, दोष निर्धारण हे करणं, हे बेसिक गोष्टी आहेत आणि त्यावर लक्षणांची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे या महत्वाच्या 3 गोष्टी ज्या आहेत, मुळावरच घाव घालणं जे म्हणतात, ते मुळावर घाव घालण्यासाठी हेतू, दोष आणि दृश्य लक्षणं वेगवेगळी आहेत. त्यामुळे लक्षणांना घाबरायचं नाहीये, लक्षणांना कन्फ्युज व्हायचं नाहीये, हेतू एक्स्ट्रॅक्ट करणं. आमच्या म्हणजे प्रत्येक रुग्णाचा, म्हणजे आणखीन एक डोक्यात विचार असा आहे की प्रत्येक रुग्णाचं रुग्णपत्रक, म्हणजे कुष्ठाचं रुग्णपत्रक हे वेगळं पाहिजे, पांडूच्या रुग्णाचं रुग्णपत्रक हे वेगळं पाहिजे, किंवा उदराच्या रुग्णाचं रुग्णपत्रक हे वेगळं पाहिजे. आमच्याकडे कसं होतं, आम्ही सगळ्यांचं रुग्णपत्रक एकच करून टाकतो, स्त्रोतच परीक्षा, दोष परीक्षा. ते होत नाही, ते खूप स्थूल आहे. कुष्ठाचं रुग्णपत्रक भरताना काही वेगवेगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या पाहिजे. उदर रोगीचं रुग्णपत्रक भरताना आम्ही काय वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे, हे भाव वेगवेगळे आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा डोक्यात विचार ठेवायला पाहिजे जेव्हा आपण प्रॅक्टिसमध्ये उतरतो, जेव्हा आपण प्रॅक्टिसमध्ये करतो. तेव्हा या गोष्टी आपण जेव्हा इन्कॉर्पोरेट करू ना, तेव्हा आपली स्पेशलाइज प्रॅक्टिस डेव्हलप होऊ शकेल, तेव्हा आपली एक कन्सल्टन्सी प्रॅक्टिस डेव्हलप होऊ शकेल. तर अशा पद्धतीने असा विचार केला पाहिजे की माझ्या कुष्ठाचे हेतू निर्धारण करणे आणखीन प्रिसाइजली मी कशा पद्धतीने करू शकू, आणि माझ्या रुग्णाचे जेव्हा मला तर कुष्ठ परीक्षण प्रत्यक्ष करायचंय तेव्हा मग मी काय परीक्षण केलं पाहिजे, तेव्हा त्याच्या बॉर्डर्स कशा आहेत हे लिहिलं पाहिजे, त्याचा कलर कसा आहे हा मुद्दा लिहिला पाहिजे, त्यामध्ये असोसिएटेड आणखीन लक्षणं कोणती आहेत तो तिथं मुद्दा आला पाहिजे. त्याबरोबर त्यामध्ये मेटाबॉलिक लक्षणं काय आहेत का, सार्वजनिक काय, अग्निमांद्य, आलस्य, असं काही लक्षणं दिसत आहेत का, तो तिथं मुद्दा त्या ठिकाणी घेतला पाहिजे. तर अशी मुद्दे इन्व्हॉल्व्ह करून मग ते आमचं कुष्ठाचं रुग्णपत्रक जे आहे ते रुग्णपत्रक तयार होईल.
तर ही गोष्ट इन्कॉर्पोरेट करणं प्रॅक्टिसमध्ये आवश्यक आहे. तर आपल्याला त्यातनं काहीतरी दिशा सापडेल, नाहीतर कन्फ्युज होणार, वारंवार कन्फ्युज होणार. कुष्ठ हा व्याधी त्या अर्थाने एक क्लिष्ट काय आहे, तर कन्फ्युज करणारा व्याधी आहे. एकच निंब तेल सगळ्या कंडिशन मध्ये चालत नाही, एकच करंज तेल सगळ्या कंडिशन मध्ये चालत नाही. तर औषध संग्रह हा वेगळा भाग, पण आधी आम्हाला आमचा रुग्ण कळतोय का, हा महत्वाचा विषय. रुग्ण कळला पाहिजे. रुग्णामध्ये हेतू, रुग्णामधला दोष प्रकोप आणि रुग्णामधले दुष्यांची इन्व्हॉल्वमेंट, हे 3 फॅक्टर आम्हाला कळलेच पाहिजेत. तोपर्यंत मग साधी औषधं दिली तरी चालतील, तोपर्यंत दीपन पाचनासाठी औषधं दिली तरी चालतील, तोपर्यंत अग्नी चांगला करणारी औषधं दिली 8-10 दिवसांसाठी तरी काहीही बिघडत नाही. तो काय अपराध नाहीये, तो अशास्त्रीय व्यवहार नाहीये. पण तोपर्यंत तुमचं चिंतन त्या दिशेने चालू राहणं हे गरजेचं आहे. तर ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी थांबू. पुढच्या वेळी निदानाचा भाग जो आहे तो निदानाचा भाग सुरू करू. थँक्यू सर. सरांचे आभार आणि जॉईन झालेल्या सगळ्यांचे सुद्धा आभार. थँक्यू.